हे पहा लाडू किती सुंदर झाले आहेत ना. पण हे रेडीमेड बुंदीचे लाडू आहेत. मोतीचूरची बुंदी आहे ही पहा. ही रेडीमेड बुंदी मी घेतली आहे. ही मोतीचूरची बुंदी तुम्हाला कोणत्याही स्वीटमार्टच्या दुकानात सहज मिळून जाईल. ज्यांना बुंदीचे लाडू तर घरी करायचे आहेत पण कळीपणाला जमत नाही त्यांच्यासाठी हा छान पर्याय आहे. अशी मी कळी इथे घेतली आहे. ही पहा, तुम्ही पाहू शकता कळी किती बारीक आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया रेडीमेड कळीचे लाडू. त्या अगोदर आपण इथे लाडवाला लागणारा पाक तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 5 वाट्या साखर घेतली आहे. ही साखर वजनी म्हणाल तर 1 किलो आहे, कारण की मी कळी 1.25 किलो घेतली आहे. 1.25 किलो कळीसाठी 1 किलो साखर हे परफेक्ट प्रमाण आहे. म्हणजे लाडू एकदम गोड गोड असे होणार नाहीत, अगदी परफेक्ट गोड होतील. आता इथे मी बेदाणे घेतले आहेत आवडीनुसार आणि मगज बी घेतले आहे, म्हणजे लाडू अगदी मस्त दिसतील. अगदी आपण दुकानातून आणतो तसे दिसतील अगदी, आणि लाडू खाण्यासाठी पण सुंदर लागतील. लाडूमध्ये घालण्यासाठी मी 15 ते 20 लवंगा घेतल्या आहेत आणि 5-6 वेलच्या घेतल्या आहेत. या लवंगा आता जाडसर कुटून घ्यायच्या आहेत खलबत्त्यामध्ये. रेसिपी करताना खूप टिप आणि ट्रिक सांगितल्या आहेत, त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा. आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा. हे पहा, लवंगा अशा जाडसर कुटून घ्यायच्या आहेत, खूप पण बारीक करायच्या नाहीत. आणि वेलची पण बारीक करून घेतली आहे इथे आता मी. आता आपण पाक करण्यासाठी पाणी घेऊ. त्यासाठी इथे मी साखर बुडेल इतकंच पाणी घेतलं आहे. म्हणजे 5 वाट्या साखर आहे तर 3 वाट्याच पाणी मी घेतले आहे. साखरेचे आणि पाण्याचे प्रमाण हे एकदम परफेक्ट घ्यायचे आहे. हे पहा, साखर बुडेल इतकेच मी पाणी घेतले आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण गॅसवर पाक करायला घेऊ. सुरुवातीला साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत राहायचे आहे, नाहीतर साखर तळाशी चिकटून बसेल आणि करपेल. आणि गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे, एकदम मोठी नाही करायची. हे पहा, 5 ते 10 मिनिटांनी साखर आता छान विरघळली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि 2 ते 3 मिनिटे हे ढवळत राहायचे आहे असे. आणि मधून मधून असा हा पाक चेक करायचा आहे. मी हा पाक जास्त पातळही करणार नाही आणि जास्त घट्टही करणार नाही. आता पाकामधील मळी काढण्यासाठी मी 2 ते 3 चमचे दूध टाकले आहे. त्यामुळे फेसाबरोबर पाकामधली जी काही घाण असेल ती वेगळी होते. हे बघा, पाकातली मळी मी आता काढून घेतली आहे आणि पाक पण अगदी एकदम पांढरा शुभ्र ट्रान्सपरंट झाला आहे. रेसिपीमध्ये सांगितलेल्या टिप सगळ्या फॉलो करा, म्हणजे तुमचेसुद्धा लाडू अगदी छान होतील. हे पहा, तुम्ही पाहू शकता पाक किती पांढरा शुभ्र आणि ट्रान्सपरंट झाला आहे. आपल्याला पाक गुलाबजाम इतका पातळसुद्धा करायचा नाही आहे, आणखीन पूर्ण एक तारीसुद्धा करायचा नाही. हे पहा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. म्हणजे तार येते पण ते लगेच तुटत आहे, असा पाक आपल्याला करायचा आहे. आता इथे छान पाक तयार झाला आहे. मी आता गॅस पण बंद केला आहे. त्यामध्ये आता मगज बी घातले आहे. आणखीन आपण मगाशी लवंगा बारीक करून घेतल्या आणि वेलची तीसुद्धा घालायची आहे. असा हा मीडियम पाक केल्यामुळे लाडू केल्यावर साखर त्यावर उठत नाही. आणखीन लाडवाला ग्लेज पण छान येतो, त्यावर छान असं शायनिंग येतं. इथे मी पाक करण्याची अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगितली आहे. म्हणजे जर का रेडीमेड कळी असेल, असा मी दाखवल्याप्रमाणे पाक करून तुम्ही छान लाडू करू शकता. आता इथे मी पाकामध्ये पूर्ण कळी टाकणार आहे. ही कळी रेडीमेड आहे तरीसुद्धा कलर किती सुंदर आहे कळीचा, तुम्ही पाहू शकता. आता कळी छान पाकामध्ये ढवळून घ्यायची आहे. सर्व पाक बुंदीला लागला पाहिजे. हे अशा पद्धतीने केलेले लाडू अगदी 8 दिवस टिकतात. पण हे लाडू एवढे सुंदर लागतात ना की ते 8 दिवस शिल्लकच राहणार नाहीत, संपूर्ण फस्त होऊन जातील. या रेसिपीचे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आता इथे बुंदी आपली छान ढवळून झाली आहे. पूर्ण पाक बुंदीला लागला आहे. आता जसे मी व्हिडिओत दाखवले आहे त्याप्रमाणे बुंदी छान उलाटण्याने प्रेस करून एकसारखी पसरवून घ्यायची आहे आणि 1 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. आणि 1 तासानंतर पुन्हा कळी एकसारखी ढवळून घ्यायची आहे. कळी ढवळताना अगदी तळापासून ढवळून घ्यायची आहे, म्हणजे खाली जो बसलेला पाक असेल तर तो वरच्या साईडला येईल आणि संपूर्ण कळीला तो पाक लागेल. कळी छान मिक्स करून झाली की पुन्हा त्यावर झाकण ठेवायचे आहे आणखी 1 तासासाठी. हे पहा, आता 1 तास झाला आहे. आता कळी छान सुकली आहे. पूर्ण पाक कळीने ओढून घेतला आहे. पुन्हा आता कळी छान ढवळून घ्यायची आहे. असे मी 2 ते 3 वेळा झाकण ठेवून कळी ठेवून दिली होती. पाकामध्ये कळी मुरण्यासाठी मला 3 तास लागले. आता इथे मी छान लाडू वळून घेत आहे.
मूठभर कळी घ्यायची आहे आणि त्यावर बेदाणा लावून छान दोन्ही हातांनी प्रेस करून लाडू वळायचा आहे। हे लाडू छान रसरशीत असे होतात। आणखीन खाताना रवाळ रवाळ असे साखर लागत नाही तोंडामध्ये, अगदी मधुर मध भरलेले असे लाडू लागतात। असे लाडू तुम्हीसुद्धा नक्की करून बघा। हे पहा लाडू किती सुंदर दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। कलर पण एकदम सुंदर आला आहे आणि त्यावरती मगजबी आणि बेदाणेसुद्धा छान दिसत आहेत। अगदी रेडीमेड स्वीट मार्टच्या दुकानातून आणल्यासारखे दिसत आहेत की नाही। आता हे मी इथे सर्व लाडू करून घेणार आहे। अशी ही मोतीचूरच्या लाडवाची रेसिपी तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करा। आणखी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल। आता इथे मी सर्व लाडू तयार करून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत लाडू आणि खाण्यासाठी सुद्धा तितकेच सुंदर लागतात हे लाडू। रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। आता भेटू पुढील रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।